धामणगाव विधानसभा मतदारसंघाची निवडणूक उद्या बुधवारी होत असून याकरिता धामणगाव मतदारसंघात पोलिंग पार्ट्या साहित्य घेऊन मंगळवारी मतदान केंद्रांवर पोहोचल्या होत्या। धामणगाव विधानसभा निवडणुकीकरिता आज बुधवार रोजी प्रत्यक्ष मतदान होत आहे। या निवडणुकीत धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघात 1,60,198 पुरुष व 1,57,094 महिला मतदार व 2 तृतीयपंथी असे एकूण 3,17,294 मतदार आहेत। याकरिता तीनही तालुक्यात 378 बूथ असून 1,545 कर्मचाऱ्यांची नेमणूक मतदानाच्या प्रक्रियेकरिता करण्यात आली आहे। तर 164 पुरुष कर्मचारी व 127 महिला कर्मचारी यांना राखीव ठेवण्यात आले आहे। याशिवाय 33 झोनल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून 6 झोनल अधिकारी राखीव ठेवले आहेत। मतदानाकरिता मंगळवारी दिनांक 19 रोजी स्थानिक ITI मधून कर्मचाऱ्यांना निवडणूक साहित्य वाटप झाले। कर्मचाऱ्यांना EVM संच, विहित लिफाफे, नमुने, मतदार यादी, 3 प्रती, मतदान कक्ष, केंद्राध्यक्षाची माहिती पुस्तिका आदी साहित्य दिले गेले। कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावर पोहोचविण्याकरिता 38 ST बसेस व 65 खासगी जीपचा वापर करण्यात आला। प्रत्येक मतदान केंद्रावर एका पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे। या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून SDO तेजश्री कोरे या तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार पूजा माटोडे या काम पाहत आहेत। AS न्यूज महाराष्ट्रकरिता चांदूर रेल्वे येथून सहसंपादक राजू शिवणकर।